तर मित्रांनो, जय मल्हार. आज 31 डिसेंबर निमित्त आम्ही जातोय फिरायला. कुठं जातोय बघण्यासाठी ब्लॉग बघत राहा. तर सर्वात प्रथम आधी घेऊ आपल्या गिरणेश्वर बाबांचं दर्शन. इकडं मागं नदी गिरणाबाई जुळजुळा आणि इकडं थडीवर महादेव भोळा. इथून पुढं आमचे बाकीचे काही सरदार शिलेदार आणि बाजार बनगे तेही पुढं एक एक घेत जाऊ. आधी सर्वप्रथम महादेवाचं दर्शन घ्यायचं, म्हणजे प्रवासात कसली अडचण येत नाही. हे झालं आमचे भोले बाबा गिरणेश्वर महादेवांचं दर्शन. तिथे एक चॉकलेट होती, मॅच खाली ती. तिथून निघाल्यावर मग गाडी लागलीच मार्गाला. गाव मागं सोडलं. गावात आमचे प्रिय चुलत बंधू प्रवीण दादा निकम आम्हाला दिसले. काहीच लोकांचा गैरसमज आहे की इंस्टाग्रामच्या परसरामला 3 लाख रुपये येतात का 5 लाख रुपये येतात. खरं सांगतो भावांना, 1 रुपये येत नाही. काही आला असतं अशी एका गाडीवर 3-3 जण फिरलो असतो का. एक जडवान, एक मिडियम वाहन, एक लुकडा पट्टर. आणि आपली एक कामात राहते बाबा 3 कामं. देवळ्याला पोचलो, लंगराच्या कड्या बनवायला टाकायच्या होत्या. मग आप्पाकडे लंगराच्या कड्या बनवायला टाकून दिले. तर मित्रांनो, ऋषी भाऊ आम्हाला चहा पाजते आता. बाजार पण घे. देवळ्याहून निघालो, चीजबारीत पोचलो. तेवढ्यात आमच्या बिबटे बाऊनला धरायला पिंजरा लावलेला होता, त्याचीच वाट पाहत होते. गाडी मी स्वतः चालवायला बसलो आणि अशी काही वस्तू डोळ्यासमोर आली की मी कचकन ब्रेक मारला आणि गाडी साईडला घेतली. बघा तुम्ही पण, जे चीजबारीवर बऱ्याच वेळा आले गेलेले असतील त्यांनी पूर्व बाजूला हे पाण्याचे टाके पाहिलेले असतील. जय मल्हार. आपल्या कसबा पट्ट्यातील लोकांना समजून येईल की ही टाके कुठले आहेत. ही इकडे पाहिली तुम्ही ती चिंचबारी, आणि चिंचबारीच्या मध्यभागी पूर्व दिशेला हे 2 टाके आहेत. रामानं बाण मारला तेव्हा टाके झाले, किंवा कोणी म्हणतं आईला देऊन, म्हणजे बऱ्याचशा अशा केक आहेत. म्हणून इतिहासात वर्णन मला तरी आढळलेलं नाही. व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की या टाक्यामध्ये आल्यानंतर त्या बाजूलाही एक साप पाहिला आम्ही, त्या बाजूलाही एक साप पाहिला. श्रावण महिन्यामध्ये अंगातले वारे बिरे मोकळे करायला इथं आंघोळा द्यायला बरेच लोक येतात. पण तो जलचर प्राणी असेल, साप असेल. पाणी प्यायचा आमचा प्लॅन होता, आम्हाला लय नाद येतो. पण साप पाहिला मग मनात ते म्हणतात ना सैड्या घुशी घ्या, तशी गंमत झाली. तर पहा आमच्या बागलानातलं नैसर्गिक सौंदर्य. पाण्याचे टाके जागोजागी आपल्याला ऐतिहासिक खुणा बघायला मिळतात. फक्त बघायची आपली इच्छा पाहिजे आणि ते शोधून काढले पाहिजे भीतीनं मनात धरता. जय मल्हार. चीजबारी चढून रापकन गाडी नेली चांदोडमध्ये. हा चांदोडच्या ईशान्य भागातला पहिला दरवाजा. तिथून पुढे 5 मिनिटाच्या अंतरावर असणारी ही ऐतिहासिक वारव. चांदोडला आलो नाही, या मंदिरात गेलो नाही असं कधी झालंच नाही. आपले मल्हार साहेबांचं मंदिर. वाडानंतर बघू, आधी खंडोबाचं दर्शन घ्या. जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. खंडोबाचं दर्शन घेऊन रस्त्यावरचं काहीतरी विकत घेऊन खाऊन आम्ही झटकन आलो वाड्यापाशी. वाड्याच्या त्या भव्य दरवाजामध्ये प्रवेश केल्यानंतर वाड्याच्या पश्चिम बाजूला मारुतीचा आणि शंकराचं एकत्र देऊळ आहे. तर मग आपल्या सिद्धू भाऊनं बळ करून बादली उचलून आणली पाण्याची. मुख्य दरवाजा ओलांडल्यानंतर पश्चिम बाजूला मारुती आणि महादेवाचे लिंग आहे. हे वेगळंच लिंग पाहिलं, 4 मुख आहे त्याला. छोटा नंदी आणि आता कोणतरी सिमेंटमध्ये लिंग घडवले. शिवलिंगावर शिवलिंग ठेवलं होतं, त्याची आम्ही जागा बदलून दिली. त्याला आम्ही अभिषेक करतोय. भगवान शिवाचं दर्शन घेऊन वाड्यामध्ये प्रवेश केला. सुंदर असा वाडा, डोळ्यात साठवावा असं त्याचं सौंदर्य होतं. पोचल्या आई साहेब आईल्या देवींना मानाचा मुजरा केला आणि वाडा बघायला सुरुवात केली. वाडा बघताना आमचा सिद्धू सुतार समाजाचा असल्यामुळं वाड्याची नक्षी पाहून हे आमच्या सुतार पूर्वजांनी केला असावं म्हणून खूप बडाईकी हाणत होता. आम्हालाही आनंद वाटला. गप्पा छप्पा आणि सौंदर्य निहाळत आम्ही पहिले वरती जायचा मार्ग मिळाला आणि मी वरती निघालो. या आपल्या आईसाहेबांच्या भव्य दिव्य वाड्यामध्ये रिपेरिंगसाठी, दुरुस्तीसाठी आलेल्या आपल्या बांधवांनी एक प्रकारचा तिथं संसारच थाटलेला होता. वाड्यामध्ये प्रकाश येण्यासाठी हे होल केलेले असावेत कदाचित. सुंदर असा प्रकाश येत होता. हो, वगैरे सांगा. तर ज्यामुळे या वाड्याला रंगमाल नाव आहे, तो त्याचं कारण म्हणजे मी बघा, इकडं पूर्ण रंगकाम छान चित्र काढलेले आणि इकडं फिरप, आणि या इथून दिसणारा हा वाड्याचा पुढचा भाग, मुख्य भाग. म्हणजे पुढं वाड्याचा पुढं महादरवाजा आहे. हा, हे आम्ही पहिले उंच मजल्यावर, याच्यावर अजून 2 मजले, 2 किंवा 1 असावा. आणि ते तिकडे दिसते ती 7 माळ डोंगर, आणि त्याच्यात इंद्राई, कोळबेर, राजबेर, इखऱ्या, धोडप वगैरे असते. तिकडं थेट सप्तशृंगगडापर्यंत मार्कंड्या विचारा ही डोंगर रांग जाते. इथून स्पष्ट दिसते, कॅमेरात नाही एवढं. इथं काम चालू आहे, नाकात खाकार जाऊ राहिले.
वाडा पाहताना आम्हाला ही गज लावलेली काहीतरी खोली दिसली. त्याच्या खाली जायचा आम्ही मार्ग शोधला आणि खाली 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 जात निघालो. कदाचित ती आंघोळीची जागा असावी असा आमचा कयास होता आणि आम्ही तिथं पोचल्यानंतर हे मातीची गसोडी ठेवली होती. मी मागेही 2-3 वेळा किल्ल्यात आलो तेव्हा ह्या गसोड्या खोलून पाहिल्या होत्या. घटक्यात ते मातीचा बुरादा किंवा नारळाचं काहीतरी राख वाटत ही आहे वाड्याची पूर्व बाजू. हे दोघं बाजू 2 पावलं आणि इथे मध्ये खड्डा आहे ते बुजले गेले. कदाचित तत्कालीन किंवा उत्तरकालीन शौचालय असावं, कारण आहे ना याच्या एक्झॅक्ट खाली एकदम मोठा असा नाला आहे, गटर म्हणतात ते. पुढे गेल्यानंतर वरनं दिसत होतो मोठा नाला आहे, म्हणजे ते तवाचं शौचालय असं वेस्टेज डायरेक्ट गटरीत जाऊन कुठेतरी असं एक अंदाज. हे तत्कालीन शौचालय वाटतं, कारण आहे ना या लेवलला बरेच अशी दिसली. पुन्हा चढून वरती मजल्यावर आल्यानंतर वाड्यातल्या प्रत्येक लाकडावरती प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी काहीतरी नक्षी कोरलेली. जसा तसा वाडा अजून उभा आहे. परत खाली जायला एक भुयार आहे. ही परत आहे वाड्याची पूर्व बाजू. थोडं उत्तरेकडे आल्यानंतर वाड्याच्या पूर्व बाजूला एक बंद केलेला होता हा दरवाजा, भिंत पडलेली. परत वरती जाऊन परत अजून बंद केलंय. तिथं खूप वागळा आहे, वास पण खूप येते वरती जाताना येणार. काय कारणास्तव बंद केला असं पांडुरंगाने पण बंद केलेले आहे. ही वाड्याची पूर्व बाजू. इथनं हा नजारा खूप छान दिसतो किल्ल्या वगैरे. हे पाणी पण बंद केलेले आहे. इकडनं पण खाली जाण्याचा रस्ता आहे. खाली जाऊन पुन्हा बंद केलेलं आहे भुयार सारखं. हा आहे वाड्याचा दुसरा मजला पूर्व बाजू. मी ते दरवाजे बंद दाखवले का खाली जायचा वरती जायचा, ते कदाचित इथं जात असावी. त्याच्या एक्झॅक्ट जवळच दक्षिण बाजूला जाऊन खाली, आणि कदाचित ही आंघोळीची जागा असावी, कारण बाजूला एक पाण्याच्या टाकीसारखी दिसते आणि बाजूला पाण्याचा निचरा होईल असं वातावरण तिथं बनलेलं आहे. आंघोळीची काहीतरी सोय असावी असं वाटते. हे बंद केलेलं होतं. हे कोणीतरी आपल्यासारख्या उत्सुक लोकांनी उचकून टाकले, कारण हे बा हे नळ्यांसारखं दिसतंय. म्हणजे नंतर कदाचित कोणी इंग्रज वगैरे किंवा त्या काळातही नंतर लाईटची सोय आली असेल तर कदाचित नळ्या बिळ्या इथं दिलेल्या आहेत, म्हणून आंघोळ करायचं ही 100% माझा अंदाज आहे. तर इथं जायचा रस्ता इथं जायचा रस्ता जर आपल्याला गावला तर आपण 100% जाऊ, ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. काय शिशी ते नाही आता नशी ते. तर ती आंघोळीची जागा जो सांगत होती तिथं आम्ही रस्ता पाहिला खाली आलो, त्याच्यात परत एक असं भुयारासारखं दिसतंय. हा आहे वाड्याचा परत खालचा म्हणजे पहिला मजला, तळमजला, वाड्याची पूर्व बाजू. इकडे जाऊन काढतो रे. त्याला 2च पायऱ्या आहेत आणि कदाचित असं लाकडी दरवाजा नाही तर काहीतरी असावं इथं. पाणी ना साठा भेटेल मावा. पाण्याला नाही रे. मोबाईल दे मावाकडे. एक मोबाईल देतोय. मोठं भुयारचा काय नाही. बरं एकदम सिक्रेट कमरा हिरा ना अजून सारखंच. भुयार पार करून आम्ही आलो तळमजल्याच्याही खाली, वाटतं एक मजला खाली. आणि इथे ना असं चारी बाजूला असे रांजण मडके दिसतंय. तो पियाच्या पाण्याचा साठा एवढा खाली कसं काय असं काय माहिती, पण हे पाणी भरायचं नक्की काहीतरी असं वाटतं. झुम करता कडबा पण एक रांजण आहे. हा प्रकाश येण्यासाठी जंगी काय म्हणता याला, ते प्रकाश येण्यासाठी इकडे घ्या. चौथा मोठा 4 रांजण आहेत आणि खोलीचं पाहायला गेलं तर एकदम गुप्त वाटते. का आंघोळीची असेल किंवा पैसे ठेवायचे असेल का काहीतरी कड्या असेल. आणि इकडे पाहिजे, इकडे वरती कडे आहे आणि इथलं जे बांधताय मी ना त्याच्यात वरती पांढरी माती म्हणतो का आपण, कोणी पांढरी माती म्हणतं, थांब ना डिस्टर्ब, कोणी पांढरी माती म्हणतं, कोणी खारटी माती म्हणतं. ती माती पडझड पण बऱ्यापैकी झाली. इथं काय असेल बाबा, एकदम सगळ्यात सिक्रेट खोली वाटते इथं खाली. ह्या नळ्या, हे आत्ताचे सिमेंटचं प्लास्टर आणि हे आत्ताचं असलेलं शौचालय. याच्या अर्थ शौचालय आणि नळी मोटर लाईटचा शोध लागल्यानंतर इथं कोणतरी राहत होतं, कारण हे शौचालय, हे आत्ताचं सिमेंट प्लास्टर, हा लाईटचा बोर्ड आणि ह्या लोखंडी नळ्या. आपण पुन्हा आलो आहे तळमजल्यावरती. हे वाड्याचे जुने लाकडं काढून ठेवलेले, भलेचे भले. इकडे घ्या, सांगा ऐकू येत ना. भले भले एवढे ओंडके काढून ठेवलेले आहेत. आणि हा वाड्याचा पहिला जो पुढून दिसतो तो छोटा वाडा दिसतो, हा वाड्याचा दुसरा भाग आहे. डायरेक्ट दक्षिण बाजूला वाड्याच्या पुढे एक दुसरा वाडा असेल, तो पण आपण पाहूया. मुख्य महादरवाजापासून जो वाडा दिसतो त्याच्या दक्षिण बाजूला अजून दुसरा वाडा. इथं फारसे लोक येत नाही, इथं डागडुजीचं काम चालू आहे. हे प्लास्टर, हे फरची, हे आत्ताचं काम वाटतं. इथं एक चौथर आहे
आणि ती पाण्याची टाकी आहे, पण ती टाकी आत्ताची. आत्ता बांधलेली आहे ती चुना वगैरे कालवण्यासाठी. इथं डागडुजी बरेच झाले, शेकडो वर्षापूर्वीचं बांधकाम आहे. फक्त ते तिथं तिकडे दाखवतो तुम्ही. तर तिकडं आहे ना थोडं झोकलेलं आहे, फक्त थोडं वाकलेलं आहे, बाकी वाडा जसं तसं आहे. आणि इथून पुढच्या वाड्याला म्हणजे स्टार्टिंगच्या वाड्याला रंगरंगोटीचं काम भारी झालेलं आहे. तुम्हाला डोळ्यासात नको पाच डिस्टर्ब. नाही डोळा नाही. रंगरंगोटीचं काम झालेलं आहे, इकडे रंगरंगोटी झालेली नाही तरी पण वाडा सुंदरच दिसतो बाबा. काय माझ्या आईला देवींची कीर्ती. लपडेवाल्यांनी म्हणजे नाव काढणं कमी करा. कशी मी सांगितल्याप्रमाणे हे इकडच्या भागाला डागडुजी झाले म्हणजे लाकूड कामाला रंगरंगोटी नाही, पण हे शिमिक सांगता नाही तर हे काही आराम करा ना नाव बिव टाकून दिले. त्या आईला बेकारच काम येते. काही बी नाव ते सिगरेट न सांगा. हा, ते एक माझा सिगरेट पित होता, बोलायला गेला तर एवढे डोळे करून पाहत होता. त्या आईचे नाला लय बेकार काम आहे. ग्रुप लॉक असे म्हणजे 150 वर्ष बरोबर नाही सगळं. जे इकडे आता आपण आहोत वाड्याचा शेवट मागचा म्हणजे दक्षिण दिशेचा भाग. त्याच्यात दक्षिण वाड्याच्या माग दक्षिण बाजूच्या पश्चिम बाजूला हा विभाग आहे. थोडी डागडुजी झाली. इथं रंगीत नाव लिहिलेलं आहे लोह विभाग, म्हणजे तेव्हा इथं लोह शाळा वगैरे काहीतरी शस्त्रास्त्र लोखंड शाखा असावा. इथे एक टाकी आहे, पण ती आत्ताचे बांधकाम ते लगेच लक्षात येतं. लोह विभाग झुंकर. इथून प्रकाश इथे जातो आणि तिथून खाली जातो. आम्ही जात आहे आता. पुन्हा आम्ही आलो वाड्याचा तळमजला आहे ना त्याच्यापेक्षा खाली वाड्याच्या दक्षिण म्हणजे मागच्या बाजूच्या पश्चिम दिशेला तळमजल्याच्या खाली आलो. कुठेही घुसत कुठेही निघत माणूस खाली जायला एवढी वाट होते खाली. पाहिलं एकदम भव्य दिवस स्ट्रक्चर आहे. कदाचित हे काहीतरी सिक्रेटच गोष्ट असावी. ही लाईट येण्यासाठी आहे. इत्यादी धारायला त्याच्यात परत एक छोटी सिक्रेट खोली, पण वरती जायला पुन्हा मार्ग दिसतो. आपण जाऊन बघूया. तुम्ही म्हणाल भीती वाटत आहे का काय नाही. आपण खंडोबाची बघताय, आपल्याला काही भीती वगैरे वाटत नाही. तुम्ही पा काय वर जायला जागाशी मावते. एक मार्ग आहे जो बंद केलेला होता, पुन्हा आपल्या कोणीतरी पाडून टाकलं. हे इथंच समजत होतं की आत्ताचं बांधकाम. पुढे जाऊन बघूया आपण. आपण आहोत मागच्या वाड्याच्या पश्चिम दिशेला. हे आत्ताचं बांधकाम आत्ताच म्हणजे 5-50 वर्षापूर्वीचं असेल. तर कदाचित आंघोळीच्या खोलीसारखं आहे. कदाचित कामगार वगैरे. आणि तुम्हाला सांगतो सिगरेट इकडे बऱ्याच ठिकाणी दाखवतो. हे जाई का हे आता आहे, पण प्रत्येक ठिकाणी असे निमुळत्या खोल्या आहेत. तर या खोलीमध्ये नक्की काय ठेवत असतील. मला तर वाटतं विशेष एक डॉक्युमेंटरी बनणं महत्वाचं आहे. इथं दिलेलं आहे. टॉयलेट आहे इथं. टॉयलेट हां तर लिहिलं नाही ना आपण. इथे टॉयलेट लिहिलं ना. नो स्मोकिंग. ओके चला. आम्ही आहोत मागच्या वाड्याच्या पश्चिम दिशेला शेवट खालच्या तळमजल्यावर. तर इथं मोडीसारखं वाटतं, पण मोडी नाही. काहीतरी हिशोबाच्या भरपूर कागदपत्रे आम्ही तत्कालीन किंवा मोडी काहीतरी सापडायचा प्रयत्न करतो. ही बरीचशी कागदपत्रे जी आत्ताचे 2005. हे 2005 हा 19 काहीतरी त्यात 19 किती नसेल. हा वाड्याचा पश्चिम भाग. याच्यात अजून तळमजला आहे, त्याच्या खाली पायऱ्या जाते. बघूया काय. चल लाईट लाव रे शिदू. आम्हाला हे भलं मोठं काहीतरी भांड दिसते. नाही पण ते आत्ता नव्हे, नट बोलत तेव्हा नव्हतं ना. ते आत्ताच असेल का चाक. इथं पण पुरा प्रत्येक तळमजल्यावर चारी बाजूला ते आपण वाड्याच्या पश्चिम दिशेला दाखवलं की अशी राज नव्हती. ते आपण वाड्याच्या पूर्व दिशेला दाखवलं होते की अशी राज नाही. परत पश्चिम दिशेला अशी राज नाही. हे तळमजल्याच्या खाली बघायला ते पाणी आणि वातावरण खूप थंड आहे. चिल्ड.
एसीत पण अशी जागा भेटत नाही. एसी मावी जागा भेटत नाही असं ना. एवढंच काय रे. या स्थळघरात थोडं दक्षिण दिशेला आलं का कदाचित दिशा बोली झाली असं एक मार्ग आहे जो बंद केलेला होता पण परत कोणतरी पाडून टाकला आणि वरती पायऱ्या जातात आपण जाऊन बघूया चला. हो मग आहे काढा ना. हे पुन्हा एक भुयारामध्ये आम्ही आलेलो आहोत तिथं खूप दूर उठते इथं पांढऱ्या मातीचं बांधकाम आहे हे आहे जातं कोणी म्हणतं जातं कोणी म्हणतं गोरट आमच्या खांद्याच्या बागला ना त्याला घटे म्हणतात याला खोटा हा पण लाकडीचे इथं खोटा असतो इथं माकडे असती. आपण इकडे राहिलो होतं का इकडून म्हणतोच ना मग सरळ सरळ. हे लांबून पाहिल्यानंतर आम्हाला पाईप वाटत होता पण याला हे कापड गुंडाळून हे बांबूच आहे ते पालखीचा जो दांडा असतो का धरायचा ते हाय हे बघा ना तवाचे बांबू कसे मांडीसारखा बांबू ठीक आहे. पालखीला डिझाईन असते ती. हे कदाचित पालखीचे डिझाईन काहीतरी असावं. तुमच्याकडे बैलाला शिंगाला शाम्या म्हणतात मराठीत काय म्हणतात माहित नाही ते हे असतात पालखीचं काहीतरी सजावट असतात पालखी तत्कालीन काळातली एक आत्ताची पांडुरंग झाली. इथून म्हणजे काहीतरी एन्जॉयमेंट पाहिलं ना त्यासले. हे पहिला जो मजला आहे ना त्याच्यात थोडं म्हणजे मागचा वाडा पुढचा वाडा जेव्हा दिसते पहिल्याच मजल्यावरती खाली आम्हाला एक बंदीखाना दिसला. बंदीखानाच असेल कदाचित कारण याच्यावर वाटते पोराने आणि हा पार तेव्हाच्या काळापासून कैदी ठेवलेला आहे त्याला आता आम्ही कोणून दिलेलं आहे त्याने आम्हाला चौथीला असलेली मराठीची कविता म्हणून दाखवली त्याला काढणार नाही हे मध्ये बघू. तत्कालीन कैदी भीत करून पळू नये वगैरे म्हणून कदाचित आहे ना किती आहे तरी पण सारी बाजूला बिल्डिंग आता नाही वाटत मला ती बिल्डिंग. कुठं बिल्डिंग खरं काही थोडी टाकेल मध्ये काहीतरी असं मग वेल्डिंग आत्ताची म्हणून पूर्णपणे काल कुठे काही उभा लाकडी आहे लोखंडची ती कोट टाकायची. या जेलच्याच पश्चिम बाजूला आहे ना अशी ही नागफणीसारखी डिझाईन आहे अजूनही जशी तशी ती नागाच्या फण्यासारखी वाटते. पण डिझाईन आहे मित्रांनो बघून घ्या तुम्ही पण बघायला याच नक्की. तुम्हाला बघायची का हा आहे पहिला वाडा लगेच इकडे मागच्या वाड्याचा दुसरा वाडा म्हणजे वाड्याचा दुसरा भाग जागेवर एकूण पहिलं का म्हणजे पहिल्यांदा त्या वाड्यात गेलो होतो ना नंतर इथं आल्यावर वाटत की तोच वाडा आहे रंगरूप बदलला काय असं वाटतं पूर्ण बोलबोल आहे. मित्रांनो आम्ही इथून घुसलो तुम्हाला झूम करून दाखवतो. इथून या दरवाजातून घुसलो आणि इकडनं निघालो आम्ही. कुठे काय शिद होते कुठे काय शिद होते निघून होते इकडनं निघालो. चला मग मागच्या वाड्याचा पूर्व दिशेचा भाग वीज तंत्री विभाग नाव टाकलंय म्हणजे लिखाणावर वाटतं आताच लिहिलं असं 5-50 वर्षापूर्वीचं ते कलर पेपर वगैरे दाखवू आपण. तिथं आहे ना वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावरून दिसतं खोल एकदम पाण्याची विहीर आहे खाली पडलेलं लाकडाचं आहे ना राट राहायचं ना पूर्वी. त्याच्यानंतर इथं आहे ना दगडी तोंडाचे पाईप आहे आणि एक खड्डे आहे जे आता वरून माल टाकलेला आहे खाली जे आपण पाण्याचे राजना वगैरे पाहिली कदाचित असं असावी तिथून इथं पाणी टाकलं इथून पाणी शेंदून टाकलं का इथं तर खाली सगळे रांजण वगैरे पाणी पुरवठा इथून 100% होत असतो. तर तत्कालीन दगडी असे पाईपासारखे बोलले दिसत ईट शिरते पाणी पुरवठा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवींचा विजय असो जय अहिल्या देवी. बघा आपल्याला एक गोष्टीचा लय प्राऊड आणि अभिमान आहे कारण की 31 डिसेंबरला कोण जातं काय करायला कोण जातं काय करायला पण आपलं मंडळ असं आहे आज आम्ही आलेलो आहोत आईसाहेब राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी यांचा वाडा बघायला. वाडा बघून झाला
खूप मजा आली. चांदवडला कोणी आलं तर वाडा बघायला या. खूप बघण्यासारखं सुस्थितीत वाडा आहे. बघून तुम्हाला सुद्धा आनंद वाटेल. आणि आपल्या आईल्या देवींची, आपल्या आईसाहेब राजमाता पुण्यश्लोक आईल्या देवींची काय कीर्ती होती ती तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच बघायला या. जय मल्हार. जय मल्हार. ही आहे गडाची सर्वोच्च माथ्यावरील जागा, म्हणजे ध्वजस्तंभ कदाचित लावत असतील सगळ्यात उंच जागा. तर तुम्ही अजूनही माझा गरीबाचा ब्लॉग बघत असाल तर हो वर्ष आम्ही इथेपर्यंत पाहिला असं सांगा. आता याच्यानंतर गडाचा मुख्य दरवाजा आणि त्या गडाचा मुख्य दरवाजा, त्यावरील देवळ्या वगैरे दाखवू आणि ब्लॉग आपला संपेल. पण इथेपर्यंत कोणी पाहिला असेल तर कमेंटमध्ये सांगा भाऊ आम्ही बघत होतो. आणि असंच एक उच्च जागा ही पश्चिम बाजूला आहे, एक पूर्व बाजूला आहे, ती पण पूर्व बाजूची. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार महादरवाजाच्या पश्चिम बाजूचा हा बुरुज, 2 बुरुज आहे, एक पश्चिमेला आहे एक पूर्वेला आहे. हा महादरवाजा आहे, ही खाली उतरायला जागा आणि दरवाजाच्या मुख्य दरवाजाच्या वरची जागा पारेकरांची तेवढ्या वगैरे आहेत. जसं शनिवार वाढले ना तसंच आहे आणि जसं तसं अजूनही सेवी बांधकाम. आणि ब्लॉग जर तुम्ही आता संपत आला ब्लॉग तर तुम्ही पूर्ण बघितला असेल तर कॅमेरामॅन आहे शुभम निकम उर्फ पप्पू बाबा, माझा भाचा, सोबत सिद्धिरोज. आणि आपण गरीब पर्सन मी जी माहिती दिली ती अशीच आहे असं माझा दावा नाही. एक मी माझा अंदाज कयास लावला, थोड्याफार गोष्टी काही माहिती आहेत असं म्हणून थोड्याफार काही गोष्टी मला माहिती आहेत. त्याच्यामुळं आपल्या तर्कानुसार पाहावं. पण वाडा बघण्यासारखा आहे. जो आनंद मला मिळाला, माझ्या ब्रेनला मिळाला, तो तुम्हालाही मिळावा. आईसाहेब आईल्या देवींची कीर्ती आणि आपलं भारतीय कलाकौशल्य, स्थापत्य कलाकौशल्य तुम्हालाही बघायला मिळावं या उद्देशानं ब्लॉग केला. नक्की बघितलं असेल तर धन्यवाद. जय मल्हार. हे जे पांढऱ्या कलरचं भावनं झूम करून दाखवलं ना तर ते चंद्रेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आपल्याकडचे बरेच लोक अंगणवाडी बाई बस राहू. सांगा ना तुम्ही. आपल्याकडचे बरेच लोक आहे ना त्याला चंद्रेश्वरी मंदिर म्हणतात. म्हणजे एखादी देवी असेल तिचं नाव चंद्रेश्वरी असेल नाही. त्या गडाच्या पायथ्याला आहे का तर रेणुका मातेचा शिर आहे, ते रेणुका मातेचं मंदिर आहे. आणि वरती आहे का चंद्रेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आणि तिथून वरती किल्ला आहे. कोणता चंद्र काहीतरी नावाचा राजा होता, त्याच्याच नावानं या शहराचं नाव चांदोड पडलेलं आहे. आणि त्यांनी बसवलेला महादेव, त्यांनी स्थापन केलेले महादेव आहेत, त्यांचं नाव आहे चंद्रेश्वर महादेव. त्या मंदिराला चंद्रेश्वरीचं मंदिर म्हणायचं नाही. इथून मस्त दिसतं आणि तो किल्लाही दिसतो. आणि इकडची सातमाळा डोंगराव रंग 2-3 वेळा सांगितली पाहिली तुम्ही. मला खूप भूक लागलेली आहे, बोलल्या जात नाही, त्याच्यामुळे अशी सकड पकड होती.